मैत्रिणींनो, मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवत आहे बाजरीच्या पिठाचे कोथिंबीर टाकून थालीपीठं। तर करूया सुरुवात। त्यासाठी आपण सामान काढूया। आज आपण बनवत आहोत बाजरीच्या पिठाचे कोथिंबीर टाकून थालीपीठं। तर त्यासाठी आपण सामान काढूयात। आधी आपण कोथिंबीर घ्यायची आहे, ती बारीक कापायची आहे। अशा प्रकारे आपली कोथिंबीर स्वच्छ कापून धुवून झालेली आहे। त्यासाठी आपण आता सामान काढूया। त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक हे एवढेच घ्यायचे आहे। हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक हे बारीक करायचे आहे आणि कांदा हा आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीरीमध्ये मिक्स करायचा आहे। आता आपण हिरवी मिरची, लसूण आणि याची पेस्ट यात टाकूया। त्यानंतर आपण कांदा टाकूया। बारीक केलेला कांदा कापायचा आहे। त्यामध्ये आपण थोडंसं चवीसाठी तांदळाचं पीठ टाकायचं आहे। बाकी बाजरीच्या पिठाचेच आपण थालीपीठ बनवणार आहोत, तर पूर्ण बाजरीचंच पीठ आपल्याला टाकायचे आहे। बाजरीचेच पीठ पूर्ण टाकायचे आहे। चवीनुसार मीठ, ओवा, तीळ ह्या गोष्टी टाकायच्या आहेत। आता आपण यामध्ये चवीनुसार 1 चमचा किंवा 2 चमचे आपल्याला वाटेल थोडे कमी प्रमाणात जास्त प्रमाणात तीळ टाकायचे आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे आपल्या चवीनुसार। आता हे सर्व आपण मिक्स करून, ओवाही टाकलेला आहे, हे सर्व आपण मिक्स करून एकत्र मळायचे आहे। मळून झाल्यानंतर छोटे छोटे थालीपीठ बनवायचे आहेत। आता थोडं जसे लागेल तर थोडं पाणीही टाकू शकतो आपण त्यामध्ये मळण्यासाठी। आता आपले पीठ मळून झालेले आहे। आता आपण छोटे छोटे त्याचे थालीपीठ बनवायचे आहेत। त्यासाठी गावाकडे आपण रुमाल घेऊन पाण्यावर बनवत असतो, पाणी लावून, पण मी प्लास्टिकच्या कागदावर बनवते, कारण की पाण्यावर बनवल्यानंतर ते खूप लूज होतात। नंतर प्लास्टिकवर कागदावर बनवून तेलाचा हात घेऊन छोटे छोटे गोळे करून प्लास्टिक कागदावर बनवले। प्लास्टिक कागदावर जर बनवले तर ते कडक आणि खुसखुशीत होतात। त्यामध्ये आपण थोडं तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे, त्यामुळे ते थोडेसे खुसखुशीत होतात। आणि ते मी प्लास्टिक कागदावर बनवते, तेलाचा हात घेऊन बनवते आणि फ्राय करताना मी त्याला तूप लावते। तर कागदालाही थोडंसं खाली तूप लावून घेते। कागदाला खाली तूप लावून घेऊन असे छोटे 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 डिप करून असे बनवून घेते। पाणी लावून जर बनवले तर ते खूप लूज होतात आणि ते भाकरीसारखे वाटतात नंतर। आणि हे असे आपण कागदावर जर बारीक बारीक थापले तर ते छान असे कडक खुसखुशीत होतात थालीपीठ। आणि ते 2 दिवस पण, हे 2 दिवस पण टिकतात। पाण्यावरचे आपले एक दिवस पण, 1 दिवस राहू शकतात, पण हे 2 दिवस टिकतात। अशा प्रकारे आपण तव्यावरती टाकल्यानंतर त्याला तूप लावून चांगले फ्राय करून घ्यायचे।